इयत्ता 5वी विषय मराठी। नदीचे गाणे विम कुलकर्णी यांनी लिहिलेली कविता आहे। या कवितेचा आता आपण स्वाध्याय अभ्यासणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. मंजूळ गाणे कोण गाते? उत्तर, मंजूळ गाणे नदी गाते। 2. गावे कोठे वसली आहेत? उत्तर, गावे नदीच्या तीरावर वसली आहेत। 3. नदीवर शीतल छाया कोण धरते? उत्तर, नदीवर शीतल छाया आंब्याची झाडे धरतात। 4. नदी जेथे जाईल तेथे काय करेल? उत्तर, नदी जेथे जाईल तेथे आनंदाची बाग फुलवेल। प्रश्न दुसरा, कवितेतील कळव्यांच्या ओळी पूर्ण करा। 1. फुलवेली मज डॅश देती। उत्तर, फुलवेली मज सुमने देती। 2. कुठे डॅश खेळत बसती? उत्तर, कुठे लवाळी खेळत बसती। 3. कुठे डॅश माझ्यावरती? उत्तर, कुठे आम्रतरू माझ्यावरती। हम क्या कर रहे हैं? पोएम की जो लाइन इनकम्प्लीट है उसको हम पोएम में से ढूंढकर कंप्लीट कर रहे हैं। 4. डैश अपुली छाया धरती। उत्तर, शीतल अपुली छाया धरती। प्रश्न तिसरा, जोड्या जुळवा। झुळझुळ पाणी, मंजूळ गाणे, शीतल छाया। जे येलो कलरमध्ये पिवळ्या रंगात जे दिलेले आहेत ना मध्ये, ते आपलं उत्तर आहे। आपल्याला जोड्या जुळवायचे, मतलब मॅच द कॉलम। प्रश्न चौथा, हे शब्द असेच लिहा। हे शब्द असेच लिहा यानी कि जैसे तुमको वर्ड्स दिए जाएंगे उसको सेम वैसे ही करना है। कॉपी राइटिंग जिसे कहा जाता है। मंजूळ मंजूळ, शीतल शीतल, झुळझुळ झुळझुळ, लतारुष्य लतारुष्य, लवाड़ी लवाड़ी, आम्रतरु आम्रतरु। यानी जैसे वर्ड्स हमें दिए गए हमने सेम उसको उसी तरह से कॉपी किया है, जिसे मराठी में कहा जाता है हे शब्द असेच लिहा। प्रश्न 5वा, कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व 5 वाक्य लिहा। उत्तर, डोंगरातून नदीचा उगम होतो। पुढे पुढे वाहताना नदीचे पात्र किंवा आकार वाढलेले दिसते। नदी किनाऱ्यावर गावे दिसत आहेत। गुरे नदीचे पाणी पीत आहेत। बायका नदीवरून पाणी भरत आहेत। काही मुले नदीत डुंबत आहेत। नदी किनाऱ्यावर खूप सारी झाडे दिसत आहेत।